नुकत्याच शांघाय चीन येथे पार पडलेल्या वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्टेज 2 या स्पर्धेत अमरावतीची आंतरराष्ट्रीय तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड हिने भारतीय महिला संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले। या यशाबद्दल दी गुजराती एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावतीच्या वतीने कुमकुमचा सत्कार व गौरव करण्यात आलाय। यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुरेशभाई राजा, सर्व सन्माननीय कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका सौ अंजली देव यांनी सुवर्ण कन्या कुमकुम मोहोड हिचा यथोचित सत्कार केलाय व तिच्या पालकांचा सुद्धा सत्कार करण्यात आलाय। यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक मंगेश व्यवहारे, स्वाती बाळापुरे आदींसह शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते। जागतिक स्पर्धेत भारत आणि यजमान चीन यांच्यातील अंतिम सामना 4-4 असा बरोबरीने सुटला होता। त्यानंतरच्या शूटऑफमध्ये कुमकुमचे अचूक लक्ष्यभेद करीत चीनला पराभूत केलं। या कामगिरीने भारतीय महिला संघाने 5 वर्षांनंतर पहिलं सांघिक सुवर्ण पदक पटकावलं आहे। उपांत्य फेरीतही भारतीय संघाने 10 वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत केलंय। या सुवर्ण विजेत्या भारतीय संघात कुमकुम मोहोडसह अंकिता भगत आणि 4 वेळेची ऑलिम्पियन दीपिका कुमारी यांचा समावेश होता। अत्यंत कमी वयाची असलेली कुमकुम सध्या फॉर्मात असून तिची आगामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुर्की येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेज 3, स्पेन माद्रिद येथील वर्ल्ड कप स्टेज 4 आणि सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे। याबद्दल संस्थेचे सचिव सर्वश्री हितेंद्रभाई धाबलिया, कोषाध्यक्ष राजेशभाई पटेल, आयपीपी दिलीपभाई पोपट, परेशभाई राजा, किरणभाई आडतिया, रजनीकांतभाई शाह तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली देव यांनी कुमकुम हिला पुढील जागतिक स्पर्धेत पुन्हा भारतीयसाठी सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। यावेळी तिचे वडील अनिल मोहोड यांनी शाळेने तिला केलेल्या सहकार्यामुळे त्यांनी आभार व्यक्त केले।